आज मी तुम्हाला एका महान वैज्ञानिकाची ओळख करून देणार आहे। आता तुम्ही बोलाल, कोण हे सायंटिस्ट, काय योगदान होतं त्यांचं संशोधनात? अहो, जॉन डाल्टन हेच ते सायंटिस्ट ज्यांनी सर्वप्रथम सांगितलं की पदार्थ छोट्या कणांपासून बनलेला असतो। आता आठवतो ना, सायन्सच्या तासाला शिकवलेला डाल्टनचा अणुसिद्धांत? हो, त्यांचा 6 सप्टेंबर हा जन्मदिवस। आजच्या दिवशी त्यांच्या जीवनावर आधारित माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 249 पावर्ड बाय goprag.com। जॉन डाल्टन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1766 रोजी इंग्लंडमधील ईगल्सफील्ड या छोट्याशा गावात झाला। वयाच्या 11व्या वर्षीच त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली। त्यांचा जिज्ञासू स्वभाव, शिकण्याची आवड आणि चिकाटी यामुळे ते नेहमीच वेगळे ठरले। लहानपणीच त्यांनी गणित, हवामानशास्त्र आणि विज्ञान या विषयांमध्ये गाढ रस घेतला। जॉन डाल्टन यांचे हवामानशास्त्रातील कार्य अतिशय महत्त्वाचे आहे। डाल्टन यांना हवामान निरीक्षणाची विलक्षण आवड होती। त्यांनी आपल्या आयुष्यात 2 लाखांहून अधिक हवामान निरीक्षणे नोंदवली। 1793 मध्ये त्यांनी मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन अँड एसेस हे पुस्तक प्रकाशित केले, जे आधुनिक हवामानशास्त्राचा पाया मानले जाते। इतक्या काटेकोरपणे आणि सातत्याने निरीक्षण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते। जॉन डाल्टन यांनी विज्ञानातही क्रांतिकारी शोध लावला, पण डाल्टन हे ओळखले जातात ते मात्र एका मूलभूत तत्वामुळे, ते म्हणजे परमाणु सिद्धांत, ॲन ॲटॉमिक थेअरी। डाल्टन यांनी मांडलेले सिद्धांत असे होते: प्रत्येक पदार्थ अतिसूक्ष्म अविभाज्य कणांपासून म्हणजेच परमाणूंनी बनलेला असतो। एखाद्या विशिष्ट मूलद्रव्याचे सर्व परमाणू सारखेच असतात। वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे परमाणू एकमेकांपेक्षा भिन्न असतात। रासायनिक अभिक्रियांमध्ये परमाणू एकत्र येतात, तुटतात किंवा नव्या स्वरूपात रचले जातात। या सिद्धांतामुळे रसायनशास्त्राला एक दृढ वैज्ञानिक पाया मिळाला। पदार्थ का आणि कशा प्रमाणात एकत्र येतात यांचे उत्तर डाल्टन यांच्या सिद्धांतामुळे मिळाले। म्हणूनच त्यांना आधुनिक परमाणु सिद्धांताचे जनक म्हटले जाते। डाल्टन यांनी कलर ब्लाइंडपणावर सुद्धा संशोधन केलं, कारण डाल्टन स्वतः कलर ब्लाइंड होते। त्यांना लाल आणि हिरवा रंग नीट ओळखता येत नसे। 1794 मध्ये त्यांनी या विषयावर संशोधन केलं आणि कलर ब्लाइंडपणाचं पहिलं शास्त्रीय वर्णन दिलं। आजही काही भाषांमध्ये कलर ब्लाइंडपणाला डॅल्टोनिझम असं संबोधलं जातं। जॉन डाल्टन यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञानाला अर्पण केलं। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ ॲटॉमिक मास युनिटला डाल्टन हे नाव देण्यात आलं। जॉन डाल्टन हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर ते जिज्ञासेचे प्रतीक होते। त्यांनी साधेपणातून, काटेकोरपणातून आणि सातत्याने जगाला दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणजे प्रश्न विचारणे आणि उत्तर शोधण्याची अखंड धडपड। त्यांचे विचार आणि संशोधन आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील। आमच्या कल्लाकार टीमकडून विज्ञानाच्या या महान पुरस्कर्त्याला विनम्र अभिवादन। ही वैज्ञानिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com।